शिवाजी विद्यापीठाच्या शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि गांधी अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं पद्माराजे स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कस्तुरबा उमजून येताना या विषयावर प्रसिद्ध लेखिका अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना नवांगुळ यांनी तुषार गांधी यांचं द लॉस्ट डायरी ऑफ कस्तूर माय बा हे पुस्तक अनुवादित करताना कस्तुरबा गांधी अधिक जवळून कळल्याचं सांगितलं. राष्ट्रपित्याच्या छायेखाली जगानं झाकोळून टाकलेल्या त्यांच्या स्वयंपूर्ण व्यक्तिमत्वावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. कस्तुरबा गांधी यांना लिहिता येत होतं याची साधी नोंदही जगानं 2 वर्षांपूर्वीपर्यंत घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर दशरथ पारेकर यांनी गृहिणी ते गांधींच्या सत्याग्रहात सहभागी होणाऱ्या पहिला महिला सत्याग्रही ही कस्तुरबांची वाटचाल विलक्षण असल्याचं सांगितलं. यावेळी डॉक्टर प्रकाश पवार, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर नेहा वाडेकर, डॉक्टर सुरेश शिपूरकर, डॉक्टर रवींद्र भणगे, डॉक्टर सुखदेव उंद्रे, डॉक्टर जयश्री कांबळे यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.